साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले पूर्वा माझा काम आवरू किला जा तू अभ्यास करू बस ता उलट ना दे काय गो आज एवढा गपगप किती हं काही नाही गाई आता सांगशील कोण काय बोलला काय कोण कशाला काय बोलेल या घरात बोलणी खाणारी आपणच हाव ना मग असं काही नाहीये मग काय झाला ह्यो असो चेहरो कित्या पडलेलो आई मी आज आजीला कपाटातून दागिने काढताना बघितले खूप सारे दागिने होते काय काय होता गो कुडियो असतील बांगड्या असतील चेन असत हार असत सगळंच होतं तू घालून बघितलंस काय गो नाही गाई माका नाही तर लेकीत तरी घालूक द्यायचे आई मला या सगळ्याची हौस नाहीये पण काय झाला पण तुला खूप आवडतं ना दागिने घालायला ते घालून मिरवायला तुला खूप आवडतं ना बोल नाही आता तुका काय सांगायचा माझ्या माहेरात अंथरूण पाहून पाय पसरायचे तरी पांघरून कायमचा तोकडा पडायचा मग ह्यांच्याशी लग्न जमला तेव्हा सगळी जणा म्हणाली आता तू नायकीन बाई म्हणा अंगावर दागिने येणार मग मी आरशात बघायचंय तेव्हा गळो भरून दागिने कानात कुडियो हातात बांगड्या पिवळा पिवळा झालेला बघायचंय स्वतः पण माका खुळ्यात कधी कळलाच नाही गो की नशिबातच नाही तर अंगावर काय येत मग मी हय इले तेव्हा मागून मागून घातलंय सोना ह्यांनी करूचा म्हटला तरी दिवाळसण लोटतच गेल ह्यांका तरी किती सांगणार एकटो माणूस खळखळ बघणार आई मी आजीला म्हंटल काय तुझ्या वाट्याचे दागिने तुला दे म्हणून तू आता सांगितलं हो मग काय म्हणाली होती हो नाही म्हणाली आजी म्हणाली हे पिढ्यान पिढ्या चालत आलेले दागिने सगळ्यांचा वाटा येतात सगळ्यांचा वाटा यांचा सगळा मी करायचा आणि सगळ्यात वाटो इतर आणतो थांब मी बोलतोय त्यांच्याशी आई थांब किती थांबायचा अगं आपण बोलून वाईट कशाला व्हायचं मी बोलते का कधी काही माका नाही जमत तुझ्यासारखा आई असं राहण्याचा प्रयत्न तरी कर आपण हे सगळं नंतर बघू तू आता इथेच थांब कोणा पसूचा नाही ह्या सोना
कोणाक पासून झालाय. मामा कॉंग्रॅट्स. का रे? अगं फायनली तुला तुझी हरवलेली चेन सापडली. मला माहित होतं इथेच कुठेतरी असणार ती चेन. पण किती पॅनिक झाली होतीस तू. आर्चिस, तुझा अंदाज चुकतो. म्हणजे ही चेन ती नाहीये. डॅडने नवीन आणून दिली. नाही, ही चेन मला तुझ्या आजीने दिली. काय? हो, माझी चेन हरवली ना म्हणून. पण प्लीज कोणाला सांगू नकोस हा तू हे. का? अरे या घरात किती वाद सुरू आहेत माहितीये ना तुला. प्रॉपर्टीच्या प्रकरणावरून अंदाज आलाच असेल ना तुला. हो, आलाय माझ्या लक्षात. म्हणूनच प्लीज कोणालाही सांगू नकोस. उगाच वाद वाढतील आणि सरितालाही वाईट वाटेल ना. मामा ही चेन त्या कपाटातल्या दागिन्यांपैकीच आहे ना? असेल का असं का विचारतोय? कारण सरिता काकीला काही न देता आजीने तुला अचानक अशी चेन देणं मला नाही पटत आहे. आणि त्या सुषमाची आई म्हणजे शेवंता, तिच्या दागिन्यांचा डबाही कपाटातच आहे. हो मग मामा असं नको व्हायला की ही चेन शेवंताची आहे. तिने जेव्हा सुसाईड केलं तेव्हा तिला खाली उतरवलं आणि तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढले होते. म्हणून मला असं वाटतंय की मे बी ही चेन काय झालं हसायला? मामा तू चक्क घाबरलेस वाटतं. नमस्कार रघुभाऊ. या वकील साहेब, काय म्हणता कोर्ट कचेरी? ती काय चालायचीच. तुम्ही का बोलवलं? काय विशेष काम? नायकांचो मधलो झील आणि सून इल्लली घराकडे. कोण दत्ता? होय. त्याचं काय असेल ना तर मला सांगू नका. कायम जिभेवर अंगार असतो त्याच्या. कधी सरळ बोलणंच नाही. हो निकार हो शेवटा घेतात ना. कायम काय पेटत राहणार नाही. म्हणजे काय नाही, हाता पाया पडत होता जोडप्या. काय काम होतं? आता कसा वळाकल्यात. कामाशिवाय कोण कोणाकडे येता? कोणासाठी तरी काहीतरी करायला सांगत असेल. नाही, कारण जरा वेगळा असा. काय? वाटेतलो काटो बाजूक काढूचो हा. असा कोणता काट आहे हा? सुषमा. सुषमा? काय करायला सांगत होता दत्ता? तुम्ही समजतात तसो काटो काढूचो नाया, म्हणजे त्याका संपवचा नाया. सुषमासाठी स्थळ बघूचा. सुषमासाठी स्थळ? हो. कोण करणार लग्न तिच्याशी? अहो ती नायकांच्या वाड्यात राहत असली तरी ती कुणाची मुलगी आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. कोण करणार लग्न? हो खरा लग्न थोडाच करूचा.
कोणतरी उभं करूचो हा. असा कोण उभा राहील उगीच्या उगीच? पण करू व्हाया ना, आणि त्याचो फायदो सुद्धा घेऊ गयो आपण. ह्या बघा, कोण कोणासाठी फुकट करणार नाही. ह्या मी तुमका सांगूक नको. त्याचा जर लगीन झाला तर आपण तुमका वया तसा सगळा करून घेऊ. जमिनीचो प्रश्न सोडवतो असा. पटतंय पटतंय मला. त्याशिवाय त्या जमिनीचा आणि दागिन्याचं प्रकरण पण मिटणार नाही. काहीतरी बघतो, पण तुम्ही पण माझ्यासाठी काहीतरी करा. तुम्ही त्याची काळजी करू नको. जा कोण तुमच्या मध्ये आड येता ते का आज रात्रीच बांधून टाकतायत की नाही ता बघा. मामा मामा असं नको व्हायला की ही चेन शेवंताची आहे. तिने जेव्हा सुसाईड केलं तेव्हा तिला खाली उतरवलं आणि तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढले. म्हणून मला असं वाटतंय की मे बी ही चेन माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही हडपलास ते माझ्या चेडवाक परत देवा. या घराचा भला होणार नाही. तुम्ही त्याला त्रास दिला तर मी नाही सोडणार तुमका. जाऊ बाय, चेन कसली चमकता हा. काय सापडली? हीच चेन हरवली होती ना? नाही सरिता, ही ती चेन नाही. मग ही चेन मला आईने दिली कपाटातल्या दागिन्यांमधून. या बरा हा तुमका बरा देता देणारच. तुम्ही थोरल्या हास ना. आमचा काय, आम्ही राबत राहतो. तुला हवी आहे का ही चेन? नाही म्हणजे माझी काही हरकत नाहीये, पण तुला जर मी खरी गोष्ट सांगितली ना तर कदाचित तूच नाही म्हणशील. माका काय कळलं नाही ता. सांगितलं ना तुला, ही चेन मला आईने दिली आहे कपाटातल्या दागिन्यांमधून. कदाचित ही चेन शेवंताची पण असू शकते. काय हवी आहे का तुला? नाही बाय, घाला तुम्हीच ती. पण तू कालच त्याचा बंदोबस्त करणार होतस ना? होय, गेलोय पण त्यांना जेव की सांगून घरात पण नेलंय आणि हायसून कुऱ्हाड घेऊन गेले. बघताय तर घरातून मांजर बाहेर येली. सुशल्या घरात नव्हता. ओळून बघताय तर सुशल्या वाड्यात.
काय हो, आज लवकर कशी झोप इली? काय म्हणते? अरे देवा, तुमचा अंग तापला हा. असं कसं मध्येच ताप इलो? थांबा, अंगारा लावते. बरा वैत गोळी हाकात आपण बघतोय. हा आलं. हे काय, तू खाली का आलीस? असंच कंटाळा लावता रे. डॉक्युमेंट्स काही सेंड करायचे होते ते केले, थोडंफार काम होतं ते पूर्ण केलं. म्हटलं आता जरा खाली जावं. इथे आता सगळे झोपलेत खाली, तू सुद्धा चल आता. सांगितलं ना तुला, मला झोप येत नाहीये, त्यामुळे मी थोडा वेळ इथेच थांबणार आहे खाली. हे बघ, बाहेर जाऊ नको. हा का? मला कोणी पकडून नेणार आहे? खरं सांगू, तुझ्या या धाडसीपणामुळे ना मला बाहेर जो कोणी आहे ना त्याचीच काळजी वाटायला लागली. हो का? जा झोप जा, तुला खूप झोप आली. गुड नाईट. गुड नाईट. लवकर झोप. हो. जाऊ बाय, बरा झाला तुम्ही झोपलाच नाही तर. का ग, काय झालं? हो, यांचा अंग तापला हा, थंडी वाजता हा. तुमच्याकडे कसली गोळी हा काय तापावर? आता जरा देत, मग सकाळी बरा नाही वाटला तर कोणाक तरी दाखवता येत. सरिता, अगं क्लायमेट चेंज झालं ना, म्हणून त्यांना बरं वाटत नसेल. थांब, देते मी गोळी. अगं नाही, सॉरी, त्या दिवशी आर्चिसला जी गोळी दिली ना ती शेवटची होती ग. अरे देवा, मग आता? आता हां, गाडीत असेल कदाचित गोळी. माधव मेडिसिन्स गाडीमध्ये सुद्धा ठेवतो ना. थांब बघते. हा, गाडीची चावी इथेच आहे. आर्चिस पण ना एक वस्तू जागेवर ठेवत नाही. आलेच आम्ही. जाऊ बाय, थांबा, मी पण येते बाहेर. अहो, एकटो कित्या जातस? बर चल. अरे ही कार इथे कोणी आणून लावली? आर्चिस दुपारी काहीतरी काम करत होतो ना, त्यानेच लावल्या नसत. त्याला पण ना नको ती उठाठेव करण्यात इंटरेस्ट असतो. सरिता, अगं ये ना, बस कारमध्ये. नको, रवान दे. अगं बस ग, तोपर्यंत मी जरा बघते गोळी कुठे येते. बरा, बसते. मिळाली गोळी? नाही ग, तीच शोधतीये. माधवचं असं असतं ना, सगळं घेतो पण जागेवर काही त्याला एक गोष्ट ठेवता येत नाही. त्यामुळे मग ही अशी आयत्या वेळेला शोधाशोध करावी लागते. हा, किती पडली? गाडी महाग असत ना? हो. तुमचा
बरा आमका बैल जरी घेऊचो झालो तरी आम्ही विचारच करता पुढे घेणं काय होईत नाही. गाडी काय घेणार? सरिता अगं असं नसतं. ही गाडी आपली सगळ्यांचीच आहे की नाही, आणि तुम्ही सुद्धा घ्याल हं तुमची गाडी कधीतरी. मिळाली? ती बघ मिळाली. हा भाऊजींना दे म्हणजे त्यांना बरं वाटेल. चालत. चल जाऊया. जाऊ बाय. या दार असा अचानक कसा बंद झाला आणि उघडत पण नाही हं? सरिता बघते मी. ते बटन प्रेस करून बघ. नाही हो, काहीच नाही होत. थांब मी बघते. कशी झाली गाडी ही लॉक?